नमस्कार, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण एक PYQ पाहणार आहोत फिजिक्सचा. ओके सर, हा क्वेश्चन 2018ला जी ॲडव्हान्सला विचारला होता. फिजिक्सचा एक सिंपल सर क्वेश्चन किंवा सिंपल सर न्यूमेरिकल आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. जी ॲडव्हान्स 2018. अरे हा यार भाई साहब, हा तर बघा सर, सकाळीच मी जर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं लेक्चर घेतलं होतं तर सर काही मुलांना आपल्या चॅनलवर प्रश्न पडन की गडे आताच केमिस्ट्रीचा मास्टर ते ऑर्गॅनिकचा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स कसा शिकवायला, ते पण जी ॲडव्हान्सचं. तर भाई साहब ऐका सर, माझं पहिलं प्रेम जर कोण असन तर उत्तर आहे मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स, आणि सेकंड नंबर माझं प्रेम आहे केमिस्ट्री, आणि थर्ड नंबर प्रेम आणखी मिळायचं बाकी आहे. अरे हा या ना भाई साहब. हा सर, तर बघा आजच्या लेक्चरमध्ये माझं फर्स्ट लव नोन एज केमिस्ट्री काय फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स, अँड थर्ड नंबर इज इन्फानाइट. ओके, आणि सर मिळायचं राहील, आणि सेकंड नंबर लो इज माय केमिस्ट्री मीन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर बघा सर, आजच्या लेक्चरमध्ये माझं पहिलं प्रेम सांगणार आहोत आपण. ओके, किंवा पाहणार आहोत. ओके, फिजिक्स. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. कोणता PYQ आहे? 2018. ओके, हा या ना भाई साहब. हा सर, तेव्हा सर मी 9वीला असन किंवा 10वीला असन. ओके ओके सर, ओके. तर आपण सर तो PYQ पाहणार आहोत. तर चला सुरू करूया सर आजच्या लेक्चरला. बट त्या अगोदर घ्या देवाचं नाव पांडुरंग. तर बघा असा न्यूमेरिकल आहे तो. A particle move it a straight line with a constant acceleration, a change of velocity 10 meter per second to 20 meter per second while passing through a distance 135 meter t second. The value of t is. बघा काय सिंपल सर क्वेश्चन आहे, बट कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला सर काय विचारलंय बघा, फाइंड टी व्हॅल्यू. मी सर टाइम सर इथं काढायचं आहे. आपलं दिलं सर काय बघा, लिहायचं गिवन डाटा. अरे काय लिहायचं रे, गिवन डाटा. गिवन डाटा आपलं काय काय दिलाय बा, गिवन डाटा लिहायचं. गिवन डाटा म्हणजे आपलं काय काय दिलेलं आहे बघा. आपलं असं दिलंय काय बा, डिस्टन्स एस इज इक्वल टू 135 मीटर. आपलं काय दिलंय, डिस्टन्स दिलेलं आहे. नंतर सर आपला टी सर फाइंड करायचं आहे. नंतर सर आपलं काय दिलंय, एक पार्टिकल मूव्ह करतंय क्या कॉन्स्टंट ऍक्सलरेशन न. काय सर ऍक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी. कोणती सर जी म्यू म्हणजे काय असतं, म्यू म्हणजे असतं बघा इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड दिली सर आपल्याला आहे. नंतर v जी कडून असतं फायनल व्हेलॉसिटी सर जी आपल्याला ती पण सुद्धा दिलेली आहे सर. कोणती, 20 मीटर पर सेकंद. तर सर आपला काय फाइंड करायचं, टाइम सर फाइंड करायचं आहे. बट सर आपला टाइम फाइंड करता आणि त्या अगोदर आपला ऍक्सलरेशन सर फाइंड करावं लागन. तर बघा आपला काय दिलंय बघा, डिस्टन्स दिलेला आहे. पुन्हा सर आपलं काय दिलंय, काय दिलं रे, स्टार्टिंग व्हेलॉसिटी सर आपल्याला दिलेली आहे. नंतर आपल्याला दिलं काय, फायनल व्हेलॉसिटी सर दिलेली आहे. तर आपला टाइम सर फाइंड करायचा आहे. बट सर त्या अगोदर आपला ऍक्सलरेशन काढावी लागन. तर लिहायचं बघा सर जी मोशन ऑफ इक्वेशन थर्ड नंबर म्हणजे थर्ड लॉ ऑफ न्यूटन. सर काय सांगतो सर तो आपला, तो सांगतो बघा, देअरफॉर मध्ये v का स्क्वेअर इज इक्वल टू म्यू का स्क्वेअर प्लस 2as. हा सर काय, थर्ड लॉ ऑफ न्यूटन मीन्स थर्ड नंबर इक्वेशन ऑफ लॉज ऑफ मोशन. अरे हा या ना, हा सर, किंवा इक्वेशन ऑफ मोशन किती नंबर, 3 नंबरचं. ओके, v चा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू का स्क्वेअर प्लस 2as. आपल्याला सर काय फाइंड करायचंय, एस आपला फाइंड करायचं आहे. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये ए इज इक्वल टू, त्यामुळे म्हणजे कारण ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू v का स्क्वेअर, किसका स्क्वेअर, v का स्क्वेअर ब्रैकेट में. ओके, माइनस ब्रैकेट दूसरा एक म्यू का स्क्वेअर. ओके, ब्रैकेट क्लोज बाय 2 इंटू यस म्हणजे आपलं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट सर जी डिस्प्लेसमेंट. ओके, हाँ या ना भाई साहब. हाँ और डिस्प्लेसमेंट और डिस्टेंस बोथ. अरे भाई साहब क्या बोलती है इसको, डिस्टेंस और डिस्प्लेसमेंट बोथ. ओके, अरे हाँ या ना भाई साहब. हाँ सर, लिहायचं देअरफॉर मध्ये ए इज इक्वल टू v का स्क्वेअर. v मीन्स फायनल व्हेलॉसिटी मीन्स 20 का स्क्वेअर, किसका स्क्वेअर आहे, 20 का स्क्वेअर माइनस म्यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी
म्हणजे 10 का स्क्वेअर बाय म्हणजे भागिले भाई साहब भागिले. ओके 2 इंटू यस मीन्स 135. अरे हाँ या ना भाई साहब हाँ सर. लेचं देयरफॉर मध्ये a इज इक्वल 20 का स्क्वेअर 400. किसका स्क्वेअर 400. 20 का स्क्वेअर 400 माइनस 10 का स्क्वेअर 100. अरे किसका स्क्वेअर 10 का स्क्वेअर 100 बाय. अरे बाय काय सर 2 इंटू 35 कितना 35 इंटू 2 कितना होगा 270 होगा 270. लेट्स नाव किती 270 लेयचं पुन्हा इथं देयरफॉर मध्ये a इज इक्वल टू कितना होगा 400 माइनस 100 300. कितना होगा 300 बाय कितना होगा ये 135 इंटू 2 होगा 270. लेयचं देयरफॉर मध्ये a इज इक्वल टू कितना होगा यहाँ पे यह कट गया 3 1 3 जुरला 0 3 9 27. उत्तर आलं बघा एक्सेलरेशन इज इक्वल टू 10/9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. अरे काय आलं एक्सेलरेशन इज इक्वल टू आलं बघा 10/9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. बट हे सर अर्ध उत्तर आलं कारण सर कोणता क्वेश्चन हा जी ॲडव्हान्स का साधा असं विचारलाय का IIT भाई साहब IIT. ओके भाई साहब कोई मजाक नहीं चल रहा. ओके साधा सर जी मीन्सला किंवा जी ॲडव्हान्स पेपर का क्वेश्चन साधा येत नसतो. ते भौतिक शास्त्र फिजिक्स भाई साहब बहुत डीप में आता है बहुत एडवांस आता है. नाम क्या है पेपर का जी ॲडव्हान्स IIT. ओके अरे हाँ या ना भाई साहब हाँ सर इतकं समजलं का. अरे समजलं का मागलचे पोट्टे कॅमेऱ्याच्या. अरे कॅमेऱ्यामध्ये जीवन हानी भाई साहब नहीं पड़ा तो. ओके सर जी ओके तो छापो दिमाग में इतनी. यह अभी आधा हुआ है अभी कहानी आधी बाकी है सिर्फ आधी है आधी. ओके हमारी कहानी प्रेम कहानी अभी आधी. यस और नो यस सर. और इतना समझ लिया तो हम क्या करेंगे इसको काटेंगे. ओके हम क्या करें लव थोड़ी काट देंगे. तो काटो भाई साहब कुछ इस प्रकार से. तर बघा a इज इक्वल टू सर काय आलं 10/9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आलं. आता आपला टी सर फाइंड करायचं. टी मीन्स टाइम. काय सर टी म्हणजे टाइम सर फाइंड करायचा आहे. तर सर आता आपण फाइंड करूया टाइम. ओके सर जी ओके. तो हमने ये काट दिया हमारे लव स्टोरी को. अब हमारी आखिरी लव स्टोरी क्या होगी देखो यहाँ पे उसका अगला पार्ट. तर सर आपला काय सर इथं विचारलं होतं सर जे आपलं सर इथं टाइम सर फाइंड करायचा होता. आपण सर काय फाइंड केलं एक्सेलरेशन फाइंड केलं. सर काय आलं ते 10/9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. सर आपलं काय आलं एक्सेलरेशन आलेलं आहे. आता सर आपण काय फाइंड करूया टी म्हणजे टाइम सर आता आपण फाइंड करूया. आता लिहायचं बघा न्यूटन फर्स्ट लॉ म्हणजे न्यूटन सर फर्स्ट इक्वेशन काय म्हणतात सर त्या इक्वेशन आमचे सरजी सर ते म्हणतात बघा देयरफॉर मध्ये v इज इक्वल टू म्यू प्लस at म्हणतात. काय म्हणतात रे v इज इक्वल टू म्यू प्लस at. v म्हणजे फाइनल वेलोसिटी म्यू मीन्स इनिशियल वेलोसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम. रिपीट मी v का मतलब क्या होता है फाइनल वेलोसिटी. म्यू का मतलब क्या होता है इनिशियल वेलोसिटी प्लस एक्सेलरेशन इनटू टाइम. आपल्याला काय फाइंड करायचंय टाइम सर फाइंड करायचा आहे. लिहायचं बघा सर इथं देयरफॉर मध्ये टी इज इक्वल टू v मायनस म्यू बाय a. काय लिहायचं रे टी इज इक्वल टू v मायनस म्यू बाय a. लिहायचं पुन्हा सर देयरफॉर मध्ये टी इज इक्वल टू आपलं v सर काय दिलंय 20. ओके सर जी ओके 20 मायनस म्यू म्हणजे काय दिलं आपला 10 दिलंय बाय एक्सेलरेशन आपण काय आलतं 10/9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आलतं. लिहायचं बघा सर 10/9 देयरफॉर टी इज इक्वल टू 20 मायनस 10 इज इक्वल टू 10/90. यह कट गया 10 से 10 कट गया. देयरफॉर t इज इक्वल टू 9 सेकंड इज आंसर.
तो बात छापो दिमाग में। अरे भाई साहब, जी एडवांस, ओके, 2018 का क्वेश्चन था ये। ओके ओके सर, ले सुनाओ। जीई एडवांस का क्वेश्चन था, बहुत सिंपल लैंग्वेज में आपको समझा लिया और ये पढ़ लिया। हमारी यहाँ पे खत्म हो गई लव स्टोरी। तो बात छापो दिमाग में। कितना आंसर आएगा इसका? 9 सेकंड। ओके, बात छापो दिमाग में इतनी।